मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग। आत्ता वाजलेत 9 सकाळचे। आत्ताच आम्ही उठलो आहे सगळे। आता आम्ही सगळं आवरून वगैरे झालं आहे। आता आपल्याला जायचं आहे जोग फॉल्सला। आता इथून एक 5 किलोमीटरवर आहे तो आणि या तो निघू आता इथून। ही अशी प्रॉपर्टी आहे। प्रॉपर्टी फक्त बाहेरून चांगली आहे, आतून हा ठीक आहे, मॅनेजेबल। ही अशी आमची रूम होती। थोडंसं काम चाललं आहे, सो आता पटकन बॅगा गाडीत टाकू। सो आता आम्ही रूम सोडल्यात आमच्या। तो इथून ही ताई आणि जिजूची रूम होती ते। ताई गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। फुल DSLR वगैरे घेऊन रेडी। नाईस। हे आपलं रिसॉर्ट होतं। चलो आता गाडी रेडी, सगळे आत जाऊन बसलेत, निकलते। चलो आओ। चलो लेट्स गो। रेडी 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 रेडी। नाईस। तोंडात घालून का व्हिडिओ काढतोस? ड्रायव्हर जोग फॉल्स तोंडात घालून का व्हिडिओ काढतोस? मॅप लावला, इथून 13 किलोमीटर आहे। मला वाटलं 5-6 असेल, पण नाही 13 आहे। आजच दाखवतंय। आता असे मस्त ते मी ब्लॉग करतोय ना, कळत नाही का तुला? काय म्हणलीस आता तू? म्हण काय म्हणलीस? मला भूक लागली आहे। भुक्कड 9:30 वाजलेत। 9:30 वाजलेत। सो आता बघू खाण्या आपल्या मस्त रिसॉर्ट मध्ये ते ब्रेकफास्ट देत नाहीत। सो आता बघायचं कुठे ब्रेकफास्ट करायचं, ते उपमा नाहीतर डोसा असं कुठेतरी काय मिळालं ना, ऑथेंटिक साऊथ इंडियन असं काहीतरी, या बघू आता काय ते। पण रोड इथले एक नंबर, सिनरी एक नंबर। सो आम्ही आलो इकडे आणि लेट मी शो यू काय दिसतंय आम्हाला ते। या दिस इज जोग फॉल्स। मस्तपैकी धुकालय सगळीकडे। समोर हा असा पूर्ण फॉल्स दिसतो। आत्ता कम्प्लीट धुकं आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे। आता माहीत नाही हे धुकं कधी क्लिअर होईल। ते धुकं क्लिअर नाही झालं तर पोपट होईल मोठा। आपण जोग फॉल्सला आलोय, राईट? हा जोग फॉल्स नाही, हा जोग फॉक्स झालाय आता मस्तपैकी। नाईस। किंचित क्लिअर झालंय। आय डोंट नो तुम्ही किती तुम्हाला दिसते नाही दिसते, पण जर बरोबर सेंटरला बघितलं तर किंचित क्लिअर झालंय। आय होप ते जरा होईल अजून क्लिअर, पण ठीक आहे, थोडं थोडं दिसतंय आता असं। नाईस।
राजा तो असा हा फॉल्स आहे मागे पूर्ण दिसत होता आत्तापर्यंत. आता परत फॉग आले. मी पटापट आमचे फोटो वगैरे काढून घेतले इथे वर आणि मस्त आहे, छान आहे. हे कसं आहे की आत्ता जरा पाऊस इथे 4-5 दिवस नाही, त्याच्यामुळे एवढा तो काय फोर्सफुली नाही पडत आहे. पण ही अशी एक व्हॅली आहे, जशी आपली इथे कुंडलिका व्हॅली आहे ना तशी सॉर्ट ऑफ व्हॅली आहे. हे इथून एक पडतो आहे, इथे एक छोटासा आहे आणि तिथं तो मेन आहे आणि तिथे एक मागे मेन आहे असं. हे असं आहे सगळं. इट्स नाईस. सारखं धुकं येतं जातं त्यामुळे जरा पेशन्स पाहिजे. तो म्हणजे क्लिअर झालं की पटापट फोटो काढून घ्यायचे, मग ते परत धुकं येतं मग परत थांबायचं, असं सगळं चाललं. आणि इथे हा सगळा स्पॉट आहे पूर्ण थांबायला. याच्या मागेच पार्किंग आहे. 50 रुपीज पर कार आणि पर पर्सन 10 रुपये असं सगळं आहे. प्रणव कसं वाटतंय? अमेझिंग. वर्थ आहे का? जो असा येतोय जातोय इट्स रिव्हिलिंग द वॉटरफॉल्स इन फेज मॅनर. मम्मा मिया. भाषेची कमांड म्हणजे क्या बात आहे. गुड, मस्त. अशीच थोडी डिरेक्टर आहे. तो असा हा फॉल्स आहे पूर्ण. आम्ही आता मस्तपैकी फोटो सेशन करून सगळ्यांचे मस्त फोटो काढलेत आणि आता जायचं आहे खायला, कारण अजून काही आम्ही ब्रेकफास्ट केला नाही आहे. सो आता आम्ही जोग फॉल्सवरून निघालो आहे. आमचं छान सगळं बघून झालं आहे, मस्त फोटो बिटो काढले, एक नंबर. वर्थ द ड्राईव्ह. एवढे आम्ही आलो आहे पुण्यावरून इथपर्यंत. ते आता आम्ही चाललो आहे मुरुडेश्वरला. इथून ते आहे 91 किलोमीटर्स, 2.5 तास दाखवत आहे. पण एकच आहे की जरा कट टू कट टायमिंग आहे. ते टेम्पल 12:30ला बंद होतं आणि परत 3ला ओपन होतं. जसं पुण्यात आपण 1 ते 4 झोपतो तसं ते थोडंसं ब्रेक घेतात मध्ये. सो लेट सी आपल्याला ते बघायला मिळतंय का? नाहीच मिळणार आहे, कारण इथून 2.5 तास दाखवत आहे आणि ते 1.5 तासात बंद होणार आहे. सो बाहेरून जेवढं जमेल आपल्याला ते दाखवतो मी. आता ब्रेकफास्ट करायचं आहे. ब्रेकफास्टला शोधतोय आम्ही एखादी जागा छान अशी. सो लेट सी. ह्याचं नाव काय? ग्रीन चिली. सो आता आम्ही हे ग्रीन चिली म्हणून आहे, छोटंसं हॉटेल आहे, तर इथे ब्रेकफास्टला आलं. हे असं आहे. सो लेट सी. होपफुली चांगलं असेल आय गेस. काय चेंज होतंय? या ओके. सो चेंज. आपण चाललोय मागच्या वरच्या हॉटेलला. चलो. तिकडे खाली एकदम गाडी लावली आहे आणि आता हे हॉटेल गुरु दर्शनी म्हणून आहे. लेट सी कसं आहे. बाहेरून तरी छान वाटतंय. प्युअर व्हेज रेस्टॉरंट. लेट सी. ऑथेंटिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. शिरा. त्या शिरासोबत ट्रॅजेडी झाली आत्ता एक. काय झाली? चप्पा. सो ब्रेकफास्ट झाला आत्ताच. इथेच मागे गेला आम्ही. मस्त होतं, छान होतं. चव वगैरे मस्त होती. बिलमध्ये जरा झोल गेला पण आम्ही करेक्ट केलं ते. आता निघालो आम्ही मुरुडेश्वरला. आता 12:30 ते 3 बंद आहे, त्याच्यामुळे आता जरा आम्ही हळूहळू चाललो आहे. म्हणजे कसं आहे प्लॅन की 3 वाजता पोचायचं तिथे. तो डायरेक्टली आतमध्ये जाता येईल आपल्याला. लेट्स सी, बघूया. तो आता आधी निघतो पहिले. तिथे मागे केळी वगैरे खूप दिसत होते, त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी 2 घेतलेत, मला आणि प्रणवला. या दोघांना नको आहे. बघूया कसं आहे केळं ते. चलो आता निघूया मस्तपैकी. आव जरा थोडीशी जागा आहे इथे. चलो. आव अरे इकडे. आता कोण चालवतंय? प्रणव चालवतोय. सो लेट्स गो. द बेस्ट. असा हा रोड आहे सगळा. मस्त सिनिक आहे, मस्त छान रोड आहे. आणि आम्हाला हे दिसलं आत्ता इथे. तो यू नो आता किती भारी फोटो येणार आहेत ते. जस्ट बघा हे किती 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 भारी आहे.
मागे मस्त भात लावलाय तिकडे स्टेप्समध्ये, त्यामुळे मी झूम करून दाखवतो. असा मस्त तो स्टेप्समध्ये आहे, छान असं इथे पण आहे. खूप भारी, खूपच मस्त, नुसती हिरवळ. आमच्या ताईबाईंना चिरा हवाय, चिऱ्याचा दगड. हा आहे चिऱ्याचा दगड. आता बघूया, एकच हवाय. मला वाटत नाही देतील, पण विचारल्याशिवाय तर घेऊ शकत नाही. बघूया आता. घेतलेला आहे अशा प्रकारे चिरा, छोटासा क्यूटसा छानसा, सक्सेसफुली घेतलेला आहे अशा प्रकारे. मी म्हणलं विचारू बाई, ताई गेली, रपकन उचललं एक आणि डायरेक्ट गाडीत. नाही सा मस्तच. चलो. एक फनी गाव येतंय आता, ज्याचं नाव आहे बगचोदी. आता आम्ही बगचोदी गावात पोहोचलोय. मला वाटतं हेच येते, कारण त्याचं काही माइलस्टोन वगैरे दिसत नाही. हे छोटंसं असेल, ते मॅपवर दिसतंय, तुम्ही सर्च करू शकता. बगचोदी गाव छान आहे, मस्त, नाईस. लॉन बगचोदी. सो इथे ही क्विक एंट्री करायला लागते. नंबर कुठून आलाय आणि कुठे चाललाय एवढं सांगायला लागतं. जस्ट छोटासा चेकपोस्ट आहे. चलो. सो आपण आता मस्त सीनरी सोडून तर सिटीमध्ये घुसलोय. भाटकल म्हणून एक गाव शहर आहे हे. आता आपल्याला मेन रोड लागेल, तिथून आपण राईट घेणार आहे मुरुडेश्वरसाठी. सो 500 मीटरवर आपलं सर्कल आहे ते. लेट्स सी कसं आहे काय आहे ते. इथून आता राईट घ्यायचं आपण. चलो. इथे आम्ही पोचलेलो आहे मुरुडेश्वर टेम्पलच्या तिथे. ॲज यू कॅन सी मागे शंकराची मोठी, खूप जास्त मोठी मूर्ती आहे आणि हे गोपूर आहे इथे मस्त. आता लेट्स सी, गाडी पार्क करून आत जाऊया. सो हे मध्ये आलोय आता आपण. इथेच पार्किंग आहे मस्तपैकी, मस्त दिसतंय. ह्यूज तिकडे आत.
लागला की ताई. आणि समुद्र पण समोरच दिसलेला आहे मस्तपैकी. फुल ऑन लाटा बिटा आहेत. हे इथलं मेन मुरुडेश्वर टेम्पल आहे. आणि हे अजून चाललंय काम याचं. अजून खूप काम राहिलंय. एकदम वर 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 असं खूप मोठं आहे. तिकडे मागे शंकराची मूर्ती. तिकडे पण जाणार आहे आपण. इथून आधी पहिले वर जाऊ. आणि या साईडला समुद्र आहे मस्त. गेट्स ओपन झालेत आणि आता आम्ही आत आलोय इकडे. सो पाऊस पडतोय. सो फुल भिजणार वगैरे आहे आम्ही. लेट्स सी. आता आमचं दर्शन वगैरे झालंय सगळं. आम्ही देवळातून आलो बाहेर. आणि काय झालंय हे असा सेटअप आहे सगळं. तिकडे मागे जी शंकराची मूर्ती आहे तर तिकडे जायचंय. पण पाऊस कडाक कोसळल्यासारखा आता पडायला लागलाय. त्यामुळे हे आमचे सगळे हे पण घेतले आणि हे पण घेतलंय. रेनकोट पण घातलाय आणि अम्ब्रेला पण घेतलाय. सो डबल प्रोटेक्शन होईल जरा. बिकॉज प्रोटेक्शन इज इम्पॉर्टंट. सो नाही केली. ग्रेट. मस्तच. प्रोटेक्शनच्या नादात वांदे झाली असती. एक मिनिट. या. सो ऑल सेट. गडी आहेत मस्तपैकी सजलेले. चलो आता तिकडे वर जाऊया. या स्टेप्स चढून आम्ही चाललोय वर. सो तिकडे ते खाली गाड्यांचं पार्किंग आहे. हे मेन मंदिर आहे मुरुडेश्वरचं. आणि इथून पण वर यायचं आहे पूर्ण चालत चालत. तिथं नंदी आणि इथे आतमध्ये देऊळ आहे. तिथे आत शूटिंग करायला अलाउड नाही आहे. आणि वर आपला प्रणव एकदम स्टायलिश वेमध्ये उभा आहे. त्यानंतर इथे ती शंकराची मूर्ती. तर आता आमचं मुरुडेश्वरचं दर्शन सगळं झालेलं आहे. मागची शंकराची जी मूर्ती होती ती पण आम्ही बघितली. त्याच्या आतमध्ये पण गेलो होतो. छोटीसं त्यांनी म्युझियम टाईप बनवलंय. कशी ती पिंड इथे आली त्याच्याबद्दल थोडीशी स्टोरी सांगितली तिथे. ओके. सो आता इथून निघतोय आम्ही. आता आम्ही चाललोय गोकर्णला. त्याच्या आधी आम्ही जरा इथे चहा वगैरे काहीतरी पेटपूजा पाहिजे ना थोडी तरी. दमलो आता. दिवसभर झाले फिरतोय. सो आता बघू कुठे थांबायचं ते. आणि मग सांगतो. आता इथून गोकर्ण आहे 2 तास 1.5 तास 2 तास आहे काहीतरी. आणि मग पहिले बीचवर जायचं का पहिले हॉटेलला जायचं का बघूया. आता आमच्या दीदीना जरा थोडंसं काम आहे. दीदी जरा काम करतायत. लेट्स सी. काम फर्स्ट. प्रायोरिटीज. सो या देतो अपडेट तुम्हाला. ठीक आहे ना. तिकडे थांबू. आता इथे तुम्ही काय चहा बी पिताय तर चहा पिऊन घेऊ. चलो बाय बाय मुरुडेश्वर. आता इथून आम्ही लेफ्ट घेतोय. आणि चला बरं. आता लेफ्ट घेतल्यानंतर डायरेक्ट इथून 80 किलोमीटर आमचं हॉटेल आहे.
नाही नाही, चल 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 चल. कॅमेरा घेऊन ये. त्या पोलीस आहेत. काहीतरी झाले पडले असू शकतं. हे पण न्यूज वाला आहे. कसं बघणार आहेस? नाही नाही, तुला सोडणार जात तुझा कॉल आहे अगं, चल तू. तेच. तिथे मांडव घालून बघतायत. अगं काहीतरी आता आत माती बिती दिसते ना, मे बी. मी बघतोय. अरे गप्रे. अरे ते कॅमेरे लावून बसले लोक. आता तुम्ही जी क्लिप बघितली ना, की ते सगळे NDRFची लोक वगैरे आली होती, तिथे तिकडे लाईट स्लाईड झाली होती, त्यासाठी ते सगळे आले होते. जस्ट सर्चिंग वगैरे चाललंय त्यांचं. कोणीतरी मे बी खाली गेलं असेल. आय होप कोणी काय डेथ वगैरे नाही झाली. पण त्या नादात काय झालंय ना, आम्ही मस्तपैकी 8 किलोमीटर पुढे आलोय. आम्हाला जिथून हॉटेलसाठी टर्न घ्यायचा होता हायवे सोडून, तिथून आम्ही 8 किलोमीटर आलोय पुढे. सो आता आम्ही परत युटर्न घेऊन परत चाललोय मागे. सो आपल्याला परत ते सगळं बघायला मिळेल. दाखवतो, परत बघा. नक्कीच कोणतरी खाली गेले. ती लोक मध्ये आहेत, त्या मध्ये सर्चिंग चाललंय. ठीक आहे. सो आता आम्ही इथे ओम बीचवर आलो आहे. आता जरा आता अंधार झाला, त्याच्यामुळे एवढं काही क्लिअर दाखवता येत नाही तुम्हाला. तो असा हा एकंदर बीच आहे सगळा. इकडे मागे हा मेन आहे आणि इथे हे नमस्ते कॅफे म्हणून आहे. तिथे आपण आत्ता जाणार आहे जेवायला. लेट्स सी कसं आहे ते. असा एकंदर सगळा माहोल आहे इथला आता. मस्त. थोडं आधी यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, आपण लांबून आलं त्यामुळे चलता येत ना. सकाळी दाखवेन उद्या. नाईस. ओम बीचवरनं आत्ता आम्ही आलो आहे परत. आत्ता एक ओम इंटरनॅशनलमध्ये हॉटेल आहे आमचं आजचं, इथं बुकिंग केलेलं आहे आम्ही. तर आत्ता आलो आहे इथे आता. सो जरा राहतो, तोंड बिंदतो, बघू शकता किती वाट लागली ती, आणि मग परत बोलू. इथे लिफ्टमधून बाहेर आल्यावर वर्ल्ड क्लास सिक्युरिटी. हे लॉक आहे दरवाजा. कुत्रे तर इथे येणार नाहीत कारण खालचं पण डोर लॉक आहे, पण मला आवडले छान. सो आता लेट्स गो. चलो. सो दिस इज आवर रूम. ओहो मस्त, नाईस. कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स आम्हाला इथे मिळालेत आणि कॅडबरी मिळाली आहे. सो आमचा जो आनंद आहे 2x, 3x, 4x, 5x, 6x झालेला आहे. सो आत्ता आम्ही जेवून आलो. आता वाजलेत 11:15. आता आज आपण इथे गोकर्णात राहतोय. मस्त हॉटेल आहे आपलं, ओम इंटरनॅशनल. राईट, ओम इंटरनॅशनल. बाजूला डोमेस्टिक आहे, हे इंटरनॅशनल आहे. असं का वेगळे त्यांचं त्यांनाच माहिती. आम्ही डोमेस्टिकमध्ये जाऊन जेवून आलो, आता झोपणार इंटरनॅशनलमध्ये. सो या ओके. आजचा मस्त झाला प्रवास सगळा. मस्त रोड आहेत, एकदम सिनिक व्ह्यू आहेत सगळे. चलो आता उद्याचं काही, उद्या आम्ही जाणार आहे सकाळी 7 वाजता बीचवर. लेट्स सी. ओके चलो, गुड नाईट, बाय बाय.